नमस्कार मैत्रिणींनो. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एका ताईच्या कमेंटवरती 40 छातीच्या मापासाठी फोटक्स ब्लाउजचं कटिंग कसं करायचं ते अगदी सोप्या पद्धतीने सांगणार आहे. तर ही पद्धत बघितल्यानंतर तुम्ही कोणत्याही मापाच्या ब्लाउजचं कटिंग अगदी डोळे झाकून करणार आहात. त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर इथे पूर्ण उंची आहे 13 इंच, छाती आहे 40 इंच, कमर आहे 34 इंच, पुढचा गळा आहे 6 इंच, मागचा गळा आहे 9 इंच, बाही उंची 5 आहे, दंडघेर 6 इंच आहे. तर इथे बघा आपल्याला पूर्ण उंची 13 इंच आहे, तर त्याच्यात 1 इंच प्लस करून 14 इंचावरती आता इथे आपल्याला उंचीचं मार्किंग टाकायचं असतं. तर इथे बघा 1 इंच प्लस केलेला आहे पूर्ण उंचीमध्ये आणि इथे 14 इंचावरती मी पेपर कट करून घेतला. आणि रुंदीसाठी बघा छातीचा चौथा भाग घ्यायचा आहे, तो येतो 10 इंच आणि त्याच्या पुढे 2 इंच शिलाई मार्जिन, म्हणजे 10 प्लस 2 आलं 12 इंच. तर 12 इंचावरती असा पेपर मी कट करून घेतलेला आहे. तर इथे सर्वात अगोदर बघा पाठीमागचा गळा 9 इंचाचा आहे, त्याच्यामुळे शोल्डरचं माप आहे ते आपलं कमी येणार आहे. ठीक आहे. तर इथे मी शोल्डर घेतलेला आहे 40 छातीसाठी 6 इंच आणि इथे मुंड्याचं माप टाकणार आहे 6.5 इंचावरती. जर तुमचा गळा उतरत असेल तर तुम्ही 5.5 इंच शोल्डर आणि 6 इंच मुंड्याचं माप टाकू शकता. काहीच हरकत नाहीये, कुठेच काही फरक पडणार नाही. तर इथे छाती आपली हेवी आहे, त्याच्यामुळे मी इथे 6 इंच शोल्डर आणि 6.5 इंच मुंडा घेतलेला आहे. तर इथे बघा मुंड्याच्या इथे मी परत अर्धा इंचावरती मार्किंग केलं आणि अशी क्रॉस लाईन आखून घ्यायची आहे. याने आपला पाठीमागच्या साईडला जो ब्लाउज खेचतो घातल्यानंतर तो अजिबात खेचत नाही. तर त्या रेषेपासून पुढे 1 इंचावरती मी मार्किंग केलं आणि त्या तिरक्या रेषेचा एक मध्य केला. आणि इथे बघा छातीचा चौथा भाग येतो 10 इंच, तिथे मी मार्किंग करायचं राहिलं होतं माझं, तर ते मी करून घेतलं. आणि त्याची सरळ रेषा आहे ते आता आपण खाली आखून घ्यायची आहे, सरळ आखायची आहे. इथे कमरेचं मार्किंग करायची काहीच गरज नसते. ठीक आहे. तर आपण इथे बॅक पार्ट कट करत आहोत अगोदर. आणि असा हा आता इथे त्या रेषेचा मध्य केलेला होता तो पॉइंट आणि कोपऱ्यातून 1 इंच घेतलेला तो पॉइंट जोडत मी मुंड्याचा शेप आहे तो देऊन घेतला. इथे बघा गळा रुंदी मी इथे 3 इंच घेत आहे 6 इंच शोल्डर घेतल्यामुळे. जर तुम्ही 5.5 इंच शोल्डर घेतलं तर तुम्ही 2.5 इंचावरती गळा खोलीचं माप टाकायचं आहे. ठीक आहे. तर इथे बघा पाठीमागचा गळा आहे आपला 9 इंच, तर त्याच्यात अर्धा इंच प्लस करून मी 9.5 इंचावरती इथे गळ्याचं मार्किंग करून घेतलं. अर्धा इंच आपण लुजिंग पकडायचं आहे त्याच्यात शिलाई मार्जिनसाठी. आणि इथे बघा 3.5 इंचावरती खालच्या साईडने मी गळाखोलीचं माप केलेलं आहे आणि त्याच्यावरती असा चौकोन आखून गोलाकार शेप देऊन घेतला. कोणत्याही गोलाकार वस्तूच्या सहाय्याने तुम्ही आकार देऊ शकता जर तुम्हाला गोल गळ्याचा शेप देता येत नसेल, गोल गळ्याचा शेप देता येत नसेल तर ते बघा शोल्डरच्या मधोमध मी टेप ठेवला आणि त्याच्या खाली बरोबर मार्किंग करून घेतलं. आणि इथे बघा उंचीनुसार असा हा टक्स द्यायचा असतो आपल्याला, अर्धा इंचाचा हा पाठीमागचा टक्स येतो. इथे बघा बॅक पार्टचं आपलं ऑलमोस्ट कट मार्किंग आहे ते इथे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. याच्यामध्ये काही समजलं नसेल तर मला कमेंटमध्ये नक्की विचारत चला. तर इथे गळ्याच्या इथे मी अर्धा इंचावरती असा शोल्डर उतार देऊन घेत आहे, म्हणजे आपला गळा आहे तो बिलकुल उतरणार नाही. तर आता हा बॅक पार्ट आपण कट करून घेऊया. आणि आता हा जसा आहे तसा ठेवून आपण बॅक पार्ट त्याचं फ्रंट पार्टचं कटिंग करून घेणार आहोत. तर मी पुढे स्टेप बाय स्टेप तुम्हाला दाखवते. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, तुम्हाला व्यवस्थित सर्व काही समजणार आहे एकाच व्हिडिओमध्ये. तर इथे बघा मी पाठीमागच्या गळ्याचा आकार आहे तो व्यवस्थित कट करून घेतला. तर बघा आपला बॅक पार्ट इथे रेडी झालेला आहे. तर हा बॅक पार्ट ठेवून आता आपण फ्रंट पार्ट कसा कट करायचा असतो ते मी तुम्हाला दाखवते. तर फ्रंट पार्ट मध्ये थोडेसे बदल आहेत, ते काय आहे ते आपण स्टेप बाय स्टेप बघूया. तर सर्वात पहिली गोष्ट, आपण हुक लुक साठी पुढच्या साईडला 1/2 इंच सोडायचं आहे आणि शोल्डरच्या इथे बरोबर 6 इंच येत आहे की नाही हे चेक करायचं. तर तिथे मी एक मार्किंग करून घेतलं बघू शकता. आणि इथे मी 1/2 इंच सोडलेलं आहे बघू शकता. पुढच्या साईडला आपलं जेवढं हुकपट्टीमध्ये जातं तेवढं सोडायचं आहे. ठीक आहे. आणि आता जसा आहे तसा आपण बॅक पार्ट आहे तो आखून घ्यायचा आहे अगोदर. जसा आहे तसा इथे आखून घ्यायचा. शिलाई मार्जिनच्या इथे एक मार्किंग करायचं आणि ते अर्धा इंच आपल्याला वाढवायचं आहे साईडने आणि या साईडला आपल्याला 1 इंचाने वाढवायचं आहे. आणि इथे उंचीमध्ये पण आपल्याला 1 इंचाने वाढवायचं आहे बघू शकता. मी ते मार्किंग करून घेतलं. उंचीमध्ये आपल्याला फ्रंट पार्ट 1 इंचाने वाढवायचा आहे. ओके. तर इथे मी तुम्हाला व्यवस्थित मार्किंग करून दाखवते आणि साईडने पण आपल्याला 1 इंच वाढवायचा आहे.
इथे बघू शकता. तर अगोदर मी उंचीची रेषा आणि इकडची शिलाई मार्जिनची रेषा आखून घेते, म्हणजे तुमच्या लक्षात येईल आपण कशा पद्धतीने वाढवलेला आहे फ्रंट पार्ट. इथे बघा मी परत एकदा तुम्हाला सांगते, इथे पाव इंच आपण सोडलेला आहे. ठीक आहे. इथे गळ्याच्या इथे मार्किंग करून घ्यायचं व्यवस्थित. आपला गळा चेक करून घ्यायचा 3 इंचावरती बरोबर आलेला आहे की नाही. तर इथे बघा पाव इंच मी इथे सोडलेला आहे आणि त्याच्या पुढे बॅक पार्ट आपण ठेवून घेतलेला आहे. खाली 1 इंच वाढवलं, इथे अर्धा इंचाने वाढवला आहे वरती आणि खालच्या साईडने 1 इंचाने वाढवलेला आहे, बघू शकता. इथे समजलं. आणि इथे शिलाई मार्जिनच्या इथे मी एक खूण करून घेतली. आता बॅक पार्ट बाजूला ठेवून देऊया आणि आता आपण फ्रंट पार्ट, बॅक पार्टला 6.5 इंच मुंडा घेतलेला होता, तोच सेम फ्रंट पार्टला पण आपल्याला टाकायचा आहे आणि त्याचा बॉक्स आखून घ्यायचा आणि पाठीमागच्या मुंड्यापासून अर्धा इंचावरती आता पुढच्या मुंड्याचा शेप द्यायचा आहे आपल्याला. तर या पद्धतीने पुढच्या मुंड्याचा शेप आहे तुम्ही देऊन घेतला. तर आता योकपट्टीसाठी मार्किंग किती इंचावरती करायचं आपल्याला ते बघायचं आहे पुढे स्टेप बाय स्टेप. त्या अगोदर हे आपण व्यवस्थित कट करून घेऊया. तर इथे बघा आता शोल्डर पासून असा टेप ठेवायचा आहे या पद्धतीने. तर इथे बघा 15 इंच आपला आता हा फ्रंट पार्ट आहे तो तयार झालेला आहे आणि इथे त्याच्यामुळे मी 12.5 इंचावरती इथे मार्किंग करून घेतलं. जर तुमची उंची कमी असेल तर तुम्ही 12 इंचावरती करायचं आहे. ठीक आहे. आणि उंची जास्त असेल, समजा 14 इंच उंची घेतलेली असेल तर तुम्ही 15 इंचावरती बॅक पार्ट कट केलेला असेल तर तुम्ही 13 इंच घेऊ शकता आणि त्याच्यापेक्षा जास्त असेल तर 13.5 इंच घेऊ शकता हे माप. ठीक आहे. तर इथे बघा आता 6.5 इंचावरती मी मार्किंग करून घेतलं पुढच्या गळ्याचं आणि त्याचा हा बॉक्स आखून घेतला. तर सिंपल गोल गळ्याचा शेप आपण असा गोलाकार वस्तूच्या सहाय्याने देऊन घ्यायचा आहे. तर इथे सर्वात महत्वाचं असतं की टक्स कसे द्यायचे असतात. तर इथे बघा योकपट्टीवरती परत मी अर्धा इंचाचं मार्किंग करून घेतला असा शेप देण्यासाठी आणि इथे छातीचा 10वा भाग घ्यायचा आहे, तो येतो 4 इंच, बघू शकता. मार्किंग करून घेतलं आणि इथं वरती मी 2 इंचावरती हा टक्स घेणार आहे इथला, बघू शकता. तो सरळ मी आखून घेतला आणि इथे बघू शकता या साईडला अर्धा इंच आणि इकडे अर्धा इंचावरती हा आपला टक्स येणार आहे, म्हणजे टोटल 1 इंचाचा हा आपला टक्स येतो. त्याच्यामुळे आपण साईडने 1 इंच वाढवलेला आहे. तर इथे बघा योकपट्टीचा आकार आहे तो, आपला शेप आहे तो देऊन घेऊया व्यवस्थित. आपण जे अर्धा इंचाचं मार्किंग केलेलं होतं तिथपर्यंत. तर हा अर्धा इंचाचा हा टक्स दिला. आता इकडे आपल्याला 1.5 इंचावरती एक मार्किंग करायचं आहे शिलाई मार्जिनच्या इथे. हा एक आपला टक्स येतो. तर इथून त्या टक्स पासून बघू शकता मी 2 इंचावरती मार्किंग केलं आणि त्या 1.5 इंचाच्या पॉइंटला या पद्धतीने हा पाव इंचाचा टक्स आहे तो आपला येत असतो, बघू शकता. बाकीचे सर्व टक्स आहेत ते पाव इंचाचे येतात. पाव इंचाचा फक्त हा छोटासा टक्स असतो आपला. तर हे सर्व टक्स अंदाजे असतात, त्याच्यात काहीच टेन्शन घ्यायचं नाही. तर असा हा टेप पकडायचा, बघू शकता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे, आणि असा अंदाजे मधला जो आकार आहे तो गोलाकार यायला पाहिजे असा हा टक्स द्यायचा आहे, हा कोपऱ्यातून पण. तर इथे इथला पण टक्स आहे तो आपला पाव इंचाचा असतो. ठीक आहे. आता इथून गळ्याच्या पॉइंट पासून योकपट्टीचा शेप जिथपर्यंत आपला कंप्लीट झालेला आहे तिथपर्यंत टेप फोल्ड करायचा आणि त्याचा मध्य काढून घ्यायचा आणि तिथून हा आपला टक्स आहे तो 2.5 इंचापर्यंत अंदाजे देऊन घ्यायचा आहे, बघू शकता या पद्धतीने. 2.5 ते 3 इंचापर्यंत घेतला तरी काहीच हरकत नाही, थोडासा पुढे आला तरी काही हरकत नाही. तर इथे बघा हा मधला मिडल पॉइंट आपल्याला भेटलेला आहे आणि संपूर्ण टक्स आपले अगदी परफेक्ट टाकून झालेले आहेत. त्याच्यामध्ये काही समजलं नसेल तर मला कमेंटमध्ये नक्की विचारा. तर ही योकपट्टी आता आपण याच्यातून कट करून घेऊया. इथे बघा पुढच्या मुंड्याचा शेप आहे तो कट करून घ्यायचा आहे. एका ताईची मला खूप दिवस झाले कमेंट येत होती की 40 साईजच्या ब्लाउजचं, फोर्टक्स ब्लाउजचं कटिंग करून दाखवा म्हणून. खास त्यांच्यासाठी मी हा व्हिडिओ तुमच्याशी शेअर करत आहे. जर तुमचं पण माप हे असेल तर नक्की या पद्धतीने ट्राय करून बघा, खूप सुंदर ब्लाउज बसतो घातल्यानंतर. तर इथे बघा आता काय बदल करायचे असतात अस्तरवरती ठेवताना पेपर कटिंग, ते व्यवस्थित बघा. तर इथे खालच्या साईडला आपल्याला अर्धा इंच वाढवून घ्यायचा आहे
म्हणजे काय होतं, आपलं परफेक्ट पफ आहे तो येतो आपल्या फोटक्स ब्लाउजला आणि शिलाई मार्जिन पकडायचं आहे आपल्याला, इथे बघू शकता. बाकी कोणताच बदल याच्यात करायचा नाही. तर हा टक्स दिल्यानंतर आता इथे बघा योगपट्टी आपली जास्त होते आहे, बघू शकता. हा 1 इंचाचा टक्स जर दिला तर, म्हणून हे 1 इंचाचा आपण योगपट्टी कट करून घ्यायची आहे, म्हणजे आपलं कापड पण वाचणार आहे. इथे बघू शकता आता आपली योगपट्टी परफेक्ट येत आहे. ठीक आहे. आणि योगपट्टीला पण खालच्या साईडने अर्धा इंच वाढवून घ्यायचं आहे आपल्याला अस्तरवरती या साईडला, आणि इथे योगपट्टीला खालच्या साईडने अर्धा इंच वाढवून घ्यायचं आहे. बाकी कोणताच बदल फ्रंट पार्ट मध्ये करायचा नाहीये. आता आपण बाहीचं कसं कटिंग करायचं ते बघूया. तर इथे बघा मी एक छोटासा डायग्राम काढलेला आहे, ते त्याच्यावरती तुम्हाला सांगते. तर हा ब्लाउजचा फ्रंट पार्ट आहे, बघू शकता. आणि इथे अर्धा इंच शिलाई मार्जिन मध्ये जेवढं जातं तेवढं मार्किंग करायचं आणि असा गोल गोल फिरवत टेप शिलाई मार्जिनची रेषा आतली आहे ना तिथपर्यंत मोजून बघायचं किती येत आहे. किंवा हा बॅक पार्ट वरती परत एकदा दाखवते, बघू शकता. इथे आतल्या रेषेपर्यंत किती येत आहे, 5.9 इंच येत आहे. तर त्याच्यात तुम्हाला 1 इंच प्लस करायचं आहे आणि 9.5 इंचावरती आपली बाहीची घडी येणार आहे. तर बाहीची घडी काढायची ही पण खूप सोपी पद्धत आहे. बाकीच्या व्हिडिओमध्ये मी तिरका मुंडा मोजून तुम्हाला सांगत होते, त्या पद्धतीने जरी कट केली तरी बाही परफेक्टच येणार आहे मैत्रिणींनो. तर इथे बघा आता या पद्धतीने पेपर फोल्ड केला तर आर्म होल आपला 9.5 इंच आलेला होता आणि त्याच्यात 1 इंच प्लस केलं तर आलं 9.5 इंच. तर या पद्धतीने मी पेपर फोल्ड केला. आता तो कट करून घेऊया. दोनही पद्धत माझ्या सोप्या आहेत मैत्रिणींनो, कन्फ्युजन करून घेऊ नका. कोणती पद्धत तुम्हाला सोपी वाटत आहे त्या पद्धतीने तुम्ही कटिंग करत चला. तर इथे बघा बाहीची घडी आपण घेतलेली आहे 9.5 इंचावरती. 9.5 इंच मोजून आलेलं होतं, त्याच्यात 1 इंच प्लस केलं तर आलं 9.5 इंच. तर बाहीची घडी काढायची ही पण पद्धत खूप सोपी आहे. तर ते बघा आता बाहीची उंची किती आहे, 5 इंच आहे. तर त्याच्यात 1 इंच प्लस केलं तर आलं 6 इंच. मग आता 6 इंचावरती आपण एक मार्किंग करून घेऊया उंचीचं. ही अस्तरची बाही असल्यामुळे मी इथे 1 इंच वाढवलेला आहे. तुमची बिना अस्तरची बाही असेल तर तुम्ही 2 इंच वाढवायचं आहे, कारण की आपल्याला खालच्या साईडने फोल्ड करण्यासाठी मार्जिन हवं असतं. ठीक आहे. तर इथे उंचीची रेषा मी आखून घेतली. तर बऱ्याच मैत्रिणींना आता कॅप हाईट कशी काढायची असते याचं टेन्शन येतं. तर इथे बघा आपण घडी किती घेतलेली होती, 9.5 घेतलेली होती. त्याच्यात अर्धा इंच फक्त प्लस करायचं आणि जेवढं काही मार्किंग येईल तसं असा टेप तिरका ठेवायचा आणि 9.5 इंच प्लस अर्धा इंच आलं 10.25 इंचावरती मी मार्किंग केलं. तर वरून खाली आता आपण कॅप हाईट किती येत आहे बघूया. तर इथे बघा आपल्याला 3 इंचावरती कॅप हाईट आहे ती मिळालेली आहे. तर ही कॅप हाईट काढायची अगदी सोपी पद्धत आहे, अजिबात टेन्शन घ्यायचं नाही. तर आता इथे बघा इथून कोपऱ्यातून आता आपण आर्म होल किती मोजलेला मगाशी बॅक पार्ट वरती, तो किती आलेला होता, 9.25 इंच. तिथे एक मार्किंग करायचं त्या पॉइंट पासून पुढे कॅप हाईटच्या, किंवा मग तुम्ही 1.5 इंचावरती डायरेक्ट कॅप हाईट पासून मार्किंग केलं तरी काहीच हरकत नाही. या पद्धतीने बघा 1.5 इंचच माप परफेक्ट येतं. इथे बघा आता 1 इंचावरती आणि 2 इंचावरती मी मार्किंग करून घेतलं. 1 इंचावरती पुढच्या मुंड्याचा शेप द्यायला मार्किंग करायचं आणि 2 इंचावरती पाठीमागच्या मुंड्याचा शेप देण्यासाठी मार्किंग करायचं. तर हा 2 इंचाचा पॉइंट आणि 1.5 इंचाचा पॉइंट जोडत मी या पद्धतीने पाठीमागच्या मुंड्याचा शेप दिलेला आहे. आणि आता इथून 1.5 इंचाच्या पॉइंट पासून पुढे 2.5 इंचावरती एक मार्किंग करायचं आणि इथून खाली आता त्या 2.5 इंचाच्या पॉइंट पासून 1 इंचावरती मार्किंग करायचं आहे. तर तुम्ही म्हणचाल ताई तुम्ही पाऊण इंच सांगितलेलं होतं, तर ती दुसरी पद्धत आहे. या पद्धतीमध्ये ती मिक्स करू नका. याच पद्धतीने बाही कट करायची असले तर ही जशी बाही कट केलेली आहे तशी बाही कटिंग करा मैत्रिणींनो. तर इथे बघा या पद्धतीने मी आता 1 इंचाचा पॉइंट पर्यंत या पद्धतीने पुढच्या मुंड्याचा शेप देऊन घेतलेला आहे. या पद्धतीने जर तुम्ही बाही कटिंग केली तर तुमच्या बाहीला कुठेच घोळ आणि चुन्या वगैरे येणार नाही. तर कटिंग करून बघा आणि नंतर मला कमेंटमध्ये सांगा. आणि इथे बघा आता दंडघेर आहे आपला 6.5 इंच, मी चुकून 6 इंच लिहिलेलं होतं. आणि इथे या पद्धतीने शिलाई मार्जिनची रेषा आखून घ्यायची आहे. त्याच्या पुढे 1.5 इंच 2 इंच शिलाई मार्जिन तुम्ही घेऊ शकता दंडघेराच्या पुढे. तर मी ते लिहून घेतलं बघा. 6.5 इंच आपला दंडघेर आलेला आहे आणि त्याच्या पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन आलेलं आहे. 1.5 इंच 2 इंच घेऊ शकता. तर आता आपण बाही कट करून घेऊया. काही काही बायकांना जास्त शिलाई मार्जिन नाही आवडत, तर तुम्ही तुमच्या पद्धतीने घेऊ शकता. तर इथे बघा या पद्धतीने मी बाही कट करून घेतली आणि ही बाही मी तुम्हाला चेक पण करून दाखवणार आहे, आपली बाही कुठे कमी तर पडत नाही ना.
तर इथे बघा ही बाही सरळ करायची आणि नंतर मग आपला हा पुढच्या मुंड्याचा शेप आहे तो कट करून घ्यायचा आहे. आणि बाहीचा आकार बघू शकता तुम्ही एकदम परफेक्ट आलेला आहे. या पद्धतीने यायला हवा. खोलगट आकार बघू शकता फ्रंट पार्टचा. हा पाठीमागचा मुंडा तुम्हाला मी डार्क करून दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल दोन्ही मधला फरक. परफेक्ट 1 इंचाचा यायला हवा पद्धतीने. तर ही बाही आता आपण चेक करून बघूया. 5 इंचाची बाही आपली परफेक्ट इथे कटिंग करून दाखवलेली आहे मी तुम्हाला. तर आता ही आपली बाही कुठे कमी तर पडत नाहीये ना, हे बघूया. तर इथे मध्यावरती एक पॉइंट देऊन घ्यायचा बाहीच्या आणि इथे बघा अर्धा इंच शिलाई मार्जिनचं पकडून असं गोल गोल फिरवत आतला पॉइंट बरोबर येत आहे की नाही बघायचं. तर इथे बघा एकदम परफेक्ट येत आहे आतला पॉइंट आणि राहिलेला आहे ते आपले शिलाई मार्जिन आहे. तर एकदम परफेक्ट बाही आपली इथे कट करून झालेली आहे. तर मैत्रिणींनो, मी तुम्हाला 40 साईजचं फोर्टक्स ब्लाउजचं कटिंग अगदी स्टेप बाय स्टेप सांगितलेलं आहे. कुठेही तुम्हाला समजले नसेल तर मला कमेंटमध्ये सांगायचं आहे. तर इथे बघा कोपऱ्यातला मुंड्यातला अर्धा इंचाचा टक्स असा हाफ फोल्ड केला तर आपलं परफेक्ट इथे इक्वल कटिंग येतं बघू शकता. मी तुम्हाला दाखवते या पद्धतीने येतं आणि अर्धा इंचाचा बरोबर आपला डिफरन्स राहतो बॅक पार्ट आणि फ्रंट पार्टमध्ये. आणि फ्रंट पार्टला अर्धा इंच वाढवायला विसरायचं नाही. ठीक आहे. आणि योकपट्टीला पण अर्धा इंच वाढवायचं आहे अस्तरवरती ठेवल्यानंतर. बाकी जसा आहे तसा आपल्याला हे सर्व कटिंग अस्तरवरती ठेवून ब्लाउज कट करायचा आहे. ठीक आहे. तर आजचा हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि अजून कोणतं कटिंग तुम्हाला हवं असेल तेही मला सांगा. आणि चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचं बेल आयकॉन आहे ते ऑलवर सेट करा म्हणजे ज्यावेळेस मी नवीन व्हिडिओ टाकेल त्याची सूचना तुम्हाला सर्वात अगोदर तुमच्या मोबाईलवरती येणार आहे. तर न विसरता व्हिडिओला लाईक करायचं आहे मैत्रिणींनो. धन्यवाद.